नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार. मागं आहे ते आपले बाळूमामाचं मंदिर आहे आमच्या गावात. आपल्या घरापुढं बाळूमामाचं मंदिर आहे. प्रत्येक अमावस्याला वगैरे तिथे काय काय लोक मोठी देणगी वगैरे असते, कोण जेवण देतं. तर मंदिर खूप चांगला चालू आहे बरं का आपलं. तिथं आपल्या घरासमोर एक 500 ते 700 फूट आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. तर चला मी मेन मुद्द्यावर येतो. मी पहिल्यांदा भेटून आलो बरं का. म्हणजे पहिलवानपाशी मी गेलो. जाताना पहिलवान तर नव्हता तिथं. जसं पहिलं आपल्या ह्याच्यात ते रेल्वे स्टेशनवर असं पाय जसं टाकलं, तिथे होती आपली पिल्लू बरं का. पिल्लू आणि सोन्या होती. तर आम्ही बघितलं असं इकडे तिकडे. म्हणजे आईनं बऱ्यापैकी आंब वगैरे म्हणजे शेंगा वगैरे जी आईची माया आहे ती तेवढी आईनं बांधले सगळे. आणि आई आपले आम्हाला बांधून दिले, घेऊन जावा म्हणून सांगितलं. तर मी आपलं घेऊन गेलो होतं. घेऊन गेल्यानंतर ना तर असं पहिला रेल्वे स्टेशनवर पाय टाकला तर आम्ही बघितलं इकडं कोण होतं. तर जसं पिलून बघितलं आणि सोन्या पिलून बघितलं तसं असे एवढ्या जोरात पळत आले का ना. तर माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. ते तर रडतच होतं. म्हणजे पिलू सोन्याही डोळ्यानं पाणी घेऊन असे मिठ्या मारले बाबाला, मला मारले, नमस्कार केला. तर गळा घेतला आणि पुढे गेलो तर पहिलवान नव्हता. तर तिथं होती दिदी तुम्हाला माहीत आहे शेवटी बहीण आहे की जर केली तरी रडायला लागली धरून. म्हणजे माणसं अशी सर्वजण बघत बसली. तरी मी सोन्याला म्हणलं काय मी असं व्हिडिओ बनवून खूप वाईट वाटत होतं तेव्हा. तर तिथं पहिलवान नव्हतं आमचे आपलं बोलायला लागलो सगळे. तर जसं तिथं हात दुखायला लागला वेळेस तर पहिलवान गेलेला बरं का तिकडं. तर पहिलवान आला असा मंडळी तुम्हाला सांगतो मी, हे हात दुखते थोडं. तर पहिलवान एकदम पळत आला बरं का. म्हणजे असं त्याचं स्टाईल म्हणजे चालत म्हणजे पळत नाही असं चालत आला तो. तर सोन्या म्हणला ही कोण आहे बघ. तर मी तेव्हा काय केलेलं माहिती आहे का, मला ओळखल का नाही ओळखल ही मी शब्द माझ्या डोक्यात ठेवून का नाही मी तुम्हाला खरं सांगतो की पलीकडं तोंड केलेलं. सोन्याला म्हणलेलं पहिलवान आलेलं मी बघितलं बरं का आणि मी पलीकडं तोंड केलं. तर सोन्या म्हणला हे कोण आहे. मला वाटलं पण नव्हतं की आज 2 वर्ष झालं मी त्याला भेटलेलं नाही. तर 2 वर्षांनी मी आत्ता भेटलो. तर मी असं वाटलं मला की ओळखायचं नाही. पहिल्याच शब्दात त्यानं काय म्हणला माहिती आहे का, संतू मामा आहे. जे डोळ्यात पाणी आलं माझ्या एवढं की म्हणजे आवरलं नाही. त्याला घेतलं वर असं केलं. एक वेळा नाही मी 3 वेळा का कुठला शब्द वापरला आहे तुम्ही विचार करा. तिथं नीट ऐका त्याच्या व्हिडिओत. ह्याच्या पाठीमागं म्हणजे मी व्हिडिओ जॉईन करून टाकतोय. तर प्रत्येक गोष्टीला तेव्हा मी 3दा 4दा शब्द वापरला आहे. मी म्हणलं हे कसं तुला माहिती. तर त्यात सगळी माहिती दिली आहे त्यानं. स्वतःहून पैलवान म्हणलेला आहे त्यात ऐका. प्रत्येक गोष्टीवर ही आहे असं आहे तसं आहे म्हणलेलं आहे. तर मन भरून आला. त्याला मी खेळलो, सोन्याला पिलूला घेतलं. मग शक्यता पैलवानला घेऊन मी का नाही गेलो दुकानात वगैरे, खायला गेलं सगळं झालं वगैरे. त्यात बोलले प्रत्येक शब्दाला तो बोलला आहे बघा ही आहे बघा म्हणून हिंदीत बोललेलं आहे. तर स्वतः तुम्ही त्यात ऐका आणि तुम्ही कमेंट करा कसं काय बोललं आहे काय नाही. आणि मी तिथे व्हिडिओ खूप बनवाय मला चान्स होता पण बनवला नाही मी. ज्यावेळी संध्याकाळच्या वेळी मी तुम्हाला खरं सांगू पुढं पाय टाकला जातो म्हणून संध्याकाळी 7:30-8ला हल्लो तिथं मी बाबा होतो. तर त्यावेळी तुम्हाला खरं सांगतो मी इतकं डोळ्यात पाणी होतं. त्यांना सोडून मी असं म्हणजे कुठल्या असल्या अवस्थेत मी आयुष्यात माझ्या सोडून आलो नाही मी यांना. स्वतः मी त्यांना रेल्वेमध्ये बसून स्वतः माझं मी ही करून मी याचो. पण आता ह्यावेळी मला इतका त्रास झाला आहे ना. मी असं पुढं जात होतो तर डोळ्यानं माझ्या पाणी टिपकत होतं तिथं बरं का. त्यातनं पाणी टिपकत होतं माझ्या. तरी पण मी एकदा प्रयत्न केला बरं का, असं मागं बघायचा प्रयत्न केला. तर पहिलवान असंच माझ्याकडे बघत होते. दीदी पण बघत होती. सोन्या पिलो तरी काय बोलू नका तुम्ही. ती असं बघत होती. डोळ्यात असं त्यांची असं धार लागलेली असं धार. तरी आपल्या पहिलवानला एवढं कळत नाही. ती तरी मला जाताना एक शब्द म्हणला आहे मी त्या व्हिडिओला, मामा तुम्ही जाऊ नका ना. मला असं एक शब्द वापरला आहे ना, जाऊ नका ना तुम्ही असं मला म्हणलं आहे. तर मी म्हणलं बाळा जा शाळा शिक वगैरे.
तर माघारी येताना सगळ्याच्या डोळ्यात धार होतं पहिलवान असं बघितलेलं. माझ्या पण डोळ्यातनं पप्पा बाबाच्या पण डोळ्यातनं म्हणजे धार चालूच होत्या. आणि सुरेशच्या आपल्या भाऊच्या मुले 2 होत्या, त्यांना घेऊन मोऱ्या आलो. मोऱ्या आल्यानंतर ना मागं असं बघितलं वळून तर पहिलवान असं म्हणजे चालूच होतं रडायचं. तर माझं डोळ्यातनं अश्रू काय थांबत नव्हतं. तर ह्याच्या एक दुसरा पार्ट मला एक कमेंट आलं आहे, त्या कमेंटचं उत्तर द्यायचं आहे मला. तर तुम्हाला दादा नक्कीच मी कमेंटचे उत्तर देईन. तर चला तुम्ही स्वतः ऐका पहिलवान काय म्हणतोय. चला व्हिडिओ पहिलवान स्टार्ट करतो. पहिलवान सांगतो आपण भेटायला आलोय पहिलवानला. ठीक आहे बघा, पहिलवान मला ओळख नसतं देखील जा बात करू चल. कोण हो भाई माई कोण ते कोणतो मामा चला नाही बोलते ना बेटा कोणतो मामा. तर दिदी सगळे बसलेले आहेत मागे. ठीक आहे दिदी बसलेली. पहिलवान ओळखणं झालाय पण ओळखला आल्याला तिथनंच विचारलं कोण आहे. कोणतो मामा म्हणतोय. कोण हो भाई कोणतं गाव बा सगळं माहीत आहे. सबको दादू में टेंशन का हाँ नहीं छोड़ूंगा नहीं छोड़ूंगा. गायू मम्मी थप्पड़ मार रही है. बच्चा इतना साथ तेरा फोटो दिखाओ कितना जा रहा था. किधर देखा दिल्ली क्या देखा आप म्हणतोय आमच्या तर आपल्या भागात कुठे बघितलंय. मग देखा मग क्या कर रहा था उस वीडियो गोदी उठाले थे. खाना पीना दूध देना अच्छे से स्कूल जाने का. ठीक आहे शाळा वेळेला पाठवायचं आहे म्हणे. आधी क्लास घेतलीच घे शिकवायला लागलो आलो वेळेस कामावर चालली ती. चला आता सोन्या पिलू बरं आहे सोनू पिलू इधर फ्रेंड में बात करेंगे सब. तर चला